नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती युट्यूब चॅनल. तर शेतकरी मित्रांनो, थंबनेलवर बघितलेच तुम्ही की ₹25 बाटली ₹25,000 वाचवते. तर कशा पद्धतीने वाचवते मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. तर शेतकरी मित्रांनो, भरपूर सारे आपण रासायनिक खतं वगैरे जमिनीला देत असतो आणि भरपूर सारी खतं आपल्या मातीमध्ये फिक्स होऊन पडत असतात आणि ते फिक्स बॉन्ड मातीबरोबर करून पकडल्यामुळं ते पिकाला आपल्याला मिळत नाही. जमिनीत तर आपण टाकतो भरपूर, परंतु मिळत नाहीत पिकाला. तर त्या पिकांना पडलेली खतं जमिनीमधली रिलीज करण्याचं काम हे डिकंपोजर चांगल्या पद्धतीने करते शेतकरी मित्रांनो. तर डिकंपोजर तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. हे आहे इफ्को कंपनीचं आणि ह्याची ₹25 एम-आर-पी आहे. बघू शकता. फक्त ₹25 किंमत आहे. 50 ग्रॅमची ही बॉटल आहे आणि हे वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, तर 200 लिटरच्या पाण्यामध्ये 1 ते 2 किलो गूळ टाकायचा आहे आणि 50 ग्रॅम हे वेस्ट डिकंपोजरचं कल्चर टाकायचं आहे. एक 5-6 दिवस सकाळ-संध्याकाळ ढवळून ते बनलेलं कल्चर आपण पाण्यातनं देऊ शकता किंवा ड्रिपनं देऊ शकता. पिकामध्ये पण देऊ शकता आणि शेणखतामध्ये मिक्स करून पण देता येऊ शकतं हे आपल्याला. तर अशा पद्धतीचं आहे आणि अ, वेगळ्या पद्धतीनं जर म्हणाल, तर आता मी एक्सपेरिमेंट पण करणार आहे. रासायनिक खताबरोबर देऊन बघणार आहे, जे की ह्याचं कसं रिझल्ट मिळतात. तर पाण्यातनं गुळाबरोबर मल्टिप्लिकेशन करून दिल्यानंतर भरपूर सारं फायदे आपल्याला बघायला मिळतात. गेले 7-8 वर्षापासून मी वापरतो आहे. रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळतात त्याचे. रिलीज खतं जी मातीमधनं पडलेली आहेत कंपाऊंड बनवून, ती रिलीज करून द्यायला मदत चांगल्या पद्धतीने होते आणि पालापाचोळा सुद्धा चांगल्या पद्धतीने डिकंपोजिंग होऊन जातो. आपण तणनाशक वगैरे मारलेली जी असतो आणि काडे-कचरा, गवत जे जळलेलं आहे, ते डिकंपोजिंग सुद्धा चांगल्या पद्धतीनं डिकंपोजर वापरल्यामुळं होतं आणि लवकर ते सडून जातो गवतं. पालापाचोळा असेल. तर ह्याचे बेनिफिट आहेत आणि खतं चांगल्या पद्धतीनं रिलीज होत असतात. चांगल्या पद्धतीने पिकाची मुळं सुद्धा, पांढरी मुळं वगैरे चांगल्या पद्धतीने वाढायला देखील मदत करते आणि ह्यामध्ये भरपूर सारे जीवाणूचं यामध्ये कल्चर असल्यामुळं भरपूर सारे जीवाणूची संख्या आपल्या पिकामध्ये वाढते. मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी चांगली जमिनीमध्ये घडते. त्याच्यामुळं ह्याचा वापर करायला काही हरकत नाही. तर ह्याची किंमत काही फार नाही. पण वापरायला शेतकरी बांधव टाळाटाळ करतात. अतिरेक पण ह्याचा वापर करणे काही चांगलं नाही. महिन्यातून एकदा दोनदा जर दिलं, तर काही हरकत नाही. चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळतात. काही शेतकरी आहेत की नुसतं डिकंपोजरच त्यांचं सुरू आहे 7-8 वर्षापासून. तर असं पण करून चालणार नाही आणि कमी पण वापरून चालणार नाही आणि अतिरेक पण करून चालणार नाही. तर समतोल राखून आपण वापर करू शकता. काही हरकत नाही. रिझल्ट चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.